आता वेळ आहे मैथिलीला आधार देण्याची। तू एक आई आहेस नेत्रा, तूच एका आईची वेदना समजू शकतेस आणि म्हणूनच मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता मैथिलीला आधार दे। हे काम तूच करू शकतेस, किंबहुना हे काम तुलाच करायला हवं, कारण शतग्रीव परत येणार आहे। विरोचकाच्या वधाचा सूड घेण्यासाठी शतग्रीव नक्की परत येणार। पण लक्षात घे, मैथिली तुझ्या घरात असेपर्यंत सुरक्षित आहे, कारण तुझ्या घरात माझा वास आहे। पण ज्या क्षणी मैथिली तुझं घर सोडून निघून जाईल, त्या क्षणापासून तिचा शतग्रीव होण्याचा प्रवास सुरू होईल। आणखी जोपर्यंत माझा तुझ्या घरात वास असेल तोपर्यंत सगळं सुरक्षित असेल। पण ज्या क्षणी मी तुझं घर सोडून निघून जाईन, त्या क्षणी शतग्रीव मैथिलीच्या शरीराचा ताबा घेईल आणि अनर्थ होईल, विध्वंसाला सुरुवात होईल, कारण हे सगळं विधिलिखित आहे। जे विधिलिखित आहे ते घडणारच। शतग्रीव मैथिली वंशाच्या रूपातच परत येणार आहे आणि म्हणून मी हे सगळं करते। आता तरी तुम्हाला कळलं ना सगळं? तुम्हाला कळलं ना मी मैथिली मावशींना का जाऊ देत नाहीये? मजा आहे का? घरचे तुमचं ऐकतील, तुम्ही सगळ्यांना समजावा। तुम्ही सांगा त्यांना। नाही विश्वास ठेवणार तुझ्यावर। विरोचक वधानंतर एक सामान्य स्त्री म्हणून तू आयुष्य जगशील असं साक्षात देवी आईने तुला सांगितलं होतं, आणि तरी सुद्धा देवी आईने तुला दर्शन का दिलं? देवी आईची दिव्य शक्ती असलेली एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे मी। देवी आईला काही सांगायचं असतं ना तर तिने मला सांगितलं असतं, मला दर्शन दिलं असतं। खोटं बोलतेस। त्या मैथिलीला वाचवण्यासाठी तू देवी आईचं कारण पुढे करतेस। काकू, काकू थांबा। केतकी, काय झालं? काय झालं केतकी? नेत्राने घात केलाय। काय? काकू, काकू ऐका। शतग्रीव परत येणार आहे। या बाईच्या रूपात परत येणार आहे। नाही नाही काकू, असं नाहीये सांगते। आता अजून खोटं नको बोलूस। भाऊजी, जोपर्यंत देवीचा वास आपल्या घरात असणार आहे तोपर्यंत सगळं छान असेल, पण ज्या दिवशी देवी आई आपलं घर सोडून जाईल त्या दिवशी ही मैथिली तुमचा शतग्रीव होणार आहे। हे बघा, ह्या प्रेग्नेंट नाहीयेत। काय? ईशा, रीमा, इकडे या। काय झालं? तुम्ही तुमच्या खोलीतून खाली का आलात? आजी आम्हाला गोष्ट सांगायला नाही येणार नाही, म्हणून आम्ही तिला बोलवायला खाली आलो।
आज मी गोष्ट सांगितली तर चालेल? हो. मग जा तुम्ही तुमच्या खोलीत जा, मी येतेच. ओके. अहो असं कसं होईल? म्हणजे सगळं तर तसंच होतंय ना. तिला चक्कर येते, मळमळते, उलट्या होत आहेत. हे बघा, लक्षणं जरी ती असली सगळी तरी सुद्धा त्या प्रेग्नेंट नाहीयेत. यांना ओव्हरियन सिस्ट असू शकतो असा मला डाऊट आहे. तर त्यासाठी आपल्याला काही मेडिकल टेस्ट करावे लागतील. एकदा त्या शुद्धीवर आल्या की आपण त्यांच्या टेस्ट करूयात. पण त्या प्रेग्नेंट नाहीयेत. पण असं कसं होईल? ती प्रेग्नेंट आहे डॉक्टर. हे बघा, मी समजू शकते, पण खरंच त्या प्रेग्नेंट नाहीयेत. हवं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? काकू सांगा ना, काय म्हणाला डॉक्टर? देव दरवेळी चेष्टा करतो फाल्गुनीची. केतकी काय झालं नीट सांगशील का? आपला गैरसमज झाला. केतकी पुन्हा विचारतो, नीट सांग, कसला गैरसमज? फाल्गुनी प्रेग्नेंट नाहीये.